विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करूया हा मदतीचा संकल्प काँग्रेसने केलाय। त्यानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करण्यात येत असून आज 5व्या दिवशी ही मदतीचा ओघ सुरू होता। 24 सप्टेंबरपासून पूरग्रस्तांसाठी ही मदत संकलित करण्यात येते आहे। आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये भेट देऊन गेल्या 4 दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी संकलित केली जात असलेली मदत त्याची सगळी माहिती घेतली। ही मदत एकत्रितरित्या एका ट्रकमधून पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे। याशिवाय पूरग्रस्तांसाठी जमा झालेल्या धान्याचं पॅकिंग करण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे तयार करण्यात आलेले किट याबाबत त्यांनी माहिती घेऊन सूचना केल्या। उद्या सोमवारी 29 सप्टेंबरला खासदार शाहू महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत 12 वाजता मदतीचा हा ट्रक धाराशिवकडे रवाना होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे 25 कार्यकर्ते धाराशिवला जाणार आहेत। कोल्हापूरकरांच्या या दातृत्वाबद्दल आमदार सतेज पाटील यांनी आभार व्यक्त केलेत। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं कोल्हापुरातल्या जनतेला आव्हान केलं होतं की आपण मराठवाड्याला मदत करूया। मराठवाड्याच्या या अडचणीच्या काळामध्ये संकटामध्ये मदतीचा हात आपण देऊया आणि त्या दृष्टीनं तमाम कोल्हापूरकरांनी हजारो किट्स जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पोच केलेले आहेत। उद्या 29 तारखेला हे सगळे किट धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही पाठवणार आहोत। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत उद्या 12 वाजता हे सगळं साहित्य धाराशिवकडे जाईल। माझी कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्या 12 वाजता एक 25 कार्यकर्ते जे तिथं जातील, तिथं किटचं वाटप करतील, स्वतः ते सगळं नियोजन करतील। यासाठी उद्या 12 वाजता काँग्रेस कमिटीमध्ये आपण यावं। तसेच कोल्हापूरकरांनी जी दातृत्व दाखवलेलं आहे त्याबद्दल कोल्हापूरकरांचं देखील मी मनापासून धन्यवाद मानतो। दरम्यान आज 5व्या दिवशीही पूरग्रस्तांसाठी काँग्रेस कमिटीमध्ये मदत साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा झालं। अनेकांनी तांदूळ, गहू, खाद्यतेल, रवा, तूर डाळ, शालेय उपयोगी वस्तू, बिस्किटे, पाण्याच्या बॉटल्स आदी वस्तू मदत स्वरूपात जमा केल्या। काहींनी वाढदिवस साजरा न करता ती रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे। आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत गोकुळचे संचालक R.K. मोरे यांनीही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला। राधानगरी तालुक्यातील मोरे गटाच्या वतीनं जीवनावश्यक साहित्य काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आलं। यावेळी R.K. मोरे, बिदरीचे संचालक D.S. पाटील, संजय वाळकर, मोहन धुंद्रे, सुशील पाटील कौलवकर, शिवाजी आत्मापुरे, जयवंत पाडळकर, राजेंद्र पाटील, संजय कांबळे, प्रवीण पाटील, जयसिंग थोरवत, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते। आज सायंकाळी खासदार शाहू महाराज यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात भेट दिली। पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी आलेल्या लोकांशी संवाद साधत त्यांनी मदत स्वीकारली।